पालिका निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत आणि शिवसेना आणि भाजप या दोनही पक्षांकडून वेगवेगळ्या विकास कामांची सुरुवात केली जाते आणि या निवडणुकीआधी मुंबईला चकाचक करण्याचा विडा पालिका प्रशासनाने उचललाय। आचारसंहितेपूर्वी महत्त्वपूर्ण कामांना मंजुरी मिळावीत आणि ती कामे सुरू व्हावीत असा पालिकेचा प्रयत्न आहे। आचारसंहितेच्या आधी मुंबई खड्डेमुक्त व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील। त्यासाठी जुन्या कंत्राटदारांची हकालपट्टी करून नवीन 17 कंत्राटदारांना 1000 कोटींची रस्ते बांधणीची कामे दिली गेली आहेत। जुन्या कंत्राटदारांची उरलेली 900 कोटींची कामे विना मोबदला पूर्ण करून घेतली जातील। त्याशिवाय मलनिस्तारण आणि घनकचरा व्यवस्थापनाचे प्रश्न सोडवण्यावरती सुद्धा भर दिला जाणार आहे। 1000 रोडचे कामं सुरू होणार आहे। त्याच्यापैकी फक्त 300 रोड आता सुरू होणार। तर 300 रोड कुठले सुरू होणार त्याची माहिती माननीय आयुक्तांकडे नाही आहे, नंबर 1। आणि मुंबई चकाचक कशी होणार याची जर माहिती जर दिली की स्टॉर्म वॉटर ड्रेनचा विषय असू द्या, मग गार्डनचा विषय असू द्या, या सगळे प्रलंबित विषयावर कुठलीही चर्चा डीपमध्ये जाऊन सांगितलं नाही। फक्त बजेट एलोकेशन 2000 कोटीचं आहे, तर त्याच्यापैकी आम्ही 3 कोटी वापरले, 10 कोटी वापरले, एवढी माहिती फक्त माननीय आयुक्तांनी दिली। म्हणजे एका प्रकारे इलेक्शनपूर्वी आम्ही चांगलं काम करायला बघतो असं शिवसेना बीजेपीने दाखवण्याचा एक प्रयत्न होता।